नमस्कार मित्रांनो, नीरज मेळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. एपिसोड दुसरा बघणार आहोत. महत्त्वपूर्ण प्रश्नसंग्रह चालू घडामोडी 2023 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. प्रश्न पहिला आहे, कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आदिवासी उत्सव समांक सरल जत्रा आयोजित करतो? तर उत्तर आहे तेलंगणा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने पुसा 44 भात जातीच्या लागवडीवर बंदी घातली आहे? तर उत्तर आहे पंजाब. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, केल्विन किपटॉम याने मॅरेथॉनचा नवा विश्वविक्रम केला आहे, तो कोणत्या देशाचा आहे? तर तो केनियाचा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय परराष्ट्र सेवा दिवस म्हणजेच IFS दिवस 2023 कधी साजरा केला जातो? तर तो 9 ऑक्टोबरला साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या शहरात इंडिया ज्वेलरी शॉपिंग फेस्टिवल IJSF 2023 लॉन्च केले? तर नवी दिल्ली येथे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, KTB भारत है हम या ॲनिमेटेड मालिकेचा रोमांचक ट्रेलर कोणत्या केंद्रीय मंत्र्याने लॉन्च केला? तर उत्तर आहे अनुराग ठाकूर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दिलीप बिल्डकॉनने कोणत्या शहरात 397 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी करार केला? तर राजस्थान येथे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, क्रिस गेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या भारतीय खेळाडूने मोडला? तर रोहित शर्मा याने. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे? तर महाराष्ट्र. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, इस्रायल हमास संघर्ष क्षेत्रातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने कोणती मोहीम सुरू केली होती? तर ती होती ऑपरेशन ऑपरेशन अजय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पंकज बोहरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 2023 जागतिक दृष्टी दिवस कधी साजरा केला जातो? तर 12 ऑक्टोबरला जागतिक दृष्टी दिवस साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात सेतुबंधन योजनेअंतर्गत 118.50 कोटी रुपयांचे 7 पूल प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने गंगेच्या डॉल्फिनला राज्य जलचर म्हणून घोषित केले आहे? तर उत्तर प्रदेश. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारत दुसऱ्यांदा IOC सत्राचे आयोजन करत आहे. या कार्यक्रमापूर्वी IOCचे पहिले सत्र भारतात कधी आयोजित करण्यात आले होते? तर 1983ला आयोजित करण्यात आले होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ऑलिम्पिक समितीला IOCने ऑक्टोबर 2023 सनद उल्लंघनासाठी निलंबित केले होते? तर रशियाला. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय चित्रपट दिन कधी साजरा केला जातो? तर 13 ऑक्टोबरला राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पद्मा ब्रिज रेल लिंकचे उद्घाटन केले आहे? तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, चीनमध्ये आयोजित आशियाई क्रीडा 2023च्या पदक तालिकेत भारताचे स्थान काय आहे? तर 4थे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मिशन शक्ती अभियानाचा 4था टप्पा सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेश राज्याने. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, फोर्ब्सच्या वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर्स 2023 यादीमध्ये समाविष्ट असलेली एकमेव भारतीय PSU कंपनी कोण आहे? हे कोणती आहे? तर ती आहे NTPC. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जागतिक ॲथलेटिक्स या वर्षीच्या ॲथलीट ऑफ द इयरसाठी कोणाला नामांकन मिळाले आहे? तर नीरज चोप्रा यांना. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सच्चिदानंद मूर्ती यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती होते? तर ते पत्रकारितेतील होते. ठीक आहे, पत्रकार होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणते शहर भारतातील पहिले पाणथळ शहर बनेल? तर उदयपूर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, PV गंगाधरन यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रातील होते? तर ते सिनेमामध्ये कार्यरत होते.
सिनेमा या क्षेत्राशी संलग्न होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने चाचणीद्वारे कार्यरत शिक्षकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची योजना आखली आहे? तर बिहार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील महिला श्रमशक्तीचा सहभाग दर किती टक्के वाढला आहे? तर 37%. पुढचा प्रश्न आहे, जागतिक कॅडेट बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 कुठे आयोजित केली होती? तर इजिप्त येथे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने रोजगार प्रयाग पोर्टल सुरू केले आहे? तर उत्तराखंडने. पुढचा प्रश्न आहे, लचित बोरफुकन या पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्याने केले आहे? तर आसामने. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळाने डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि कोणत्या देशाच्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे? तर फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्सपो सेंटर येथे 9व्या G20 संसदीय स्पीकर समिटचे P20 उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्र मोदी यांनी. त्यानंतर ॲलिस्टर कुकने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या देशाचा आहे? तर इंग्लंडचा आहे तो. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 नुसार भारत कुठे आहे? तर 111व्या स्थानावरती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाईड वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे? तर रौनक साधवानी यांनी. पुढचा प्रश्न आहे, लष्कर कमांडरची बैठक कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर नवी दिल्ली येथे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तो नागालँड येथे साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, सौदी अरेबियाने कोणत्या देशाशी सामान्यीकरणाची चर्चा थांबवली आहे? तर इस्रायल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रबी महाअभियान 2023 लॉन्च केले आहे? तर बिहार. पुढचा प्रश्न आहे, जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? तर 15 ऑक्टोबरला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोहिमा नागालँड येथे पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन कोणी केले? तर डॉक्टर मनसुख मांडविया यांनी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार कोणी प्रदान केला? तर पियुष गोयल यांनी. पुढचा प्रश्न आहे, निलगिरी तहर प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर तामिळनाडू येथे निलगिरी तहर नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कॅम्ब्रियन पेट्रोल स्पर्धा 2023 आंतरराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या भारतीय सैन्य रेजिमेंटने सुवर्णपदक जिंकले आहे? तर गोरखा रायफल्सने. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला 1 कोटी रुपयाचा दंड थोठावला आहे? तर युनियन बँक ऑफ इंडिया. त्यानंतर जागतिक भूल दिन कधी साजरा केला जातो? तर 16 ऑक्टोबरला. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो? तर तो 17 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या हॉलिवूड अभिनेत्याला सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर ते आहे मायकल डग्लस यांना. पुढचा प्रश्न आहे, क्रिश आणि बॉल्टी बॉय भारत है हम या ॲनिमेटेड मालिकेचा ट्रेलर कोणी लॉन्च केला आहे? तर तो आहे अनुराग ठाकूर यांनी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो? तो 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ख्रिस्तोफर लक्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत? तर ते न्यूझीलंडचे नवनिर्वाचित पंतप्रधान झालेले आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या देशात रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे? तर ते आहे व्हिएतनाममध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने ओरुनोडोई 2.0 गरिबी निर्मूलन योजना सुरू केली आहे? तर ती आहे आसामने. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील काजूला जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे GI टॅग मिळाला आहे? तर तो आहे गोवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने लागोस नायजेरियाला भेट दिली आहे? तर ते आहे INS सुमेधा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच वन्य हत्तींना रेल्वे रुळांवर गाड्यांचा फटका बसण्यापासून रोखण्यासाठी पहिली AI आधारित पूर्वचेतावणी प्रणाली सुरू केली आहे? तर ती आहे तामिळनाडूने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणती तारीख राष्ट्रीय अंतराळ
अंतराळ दिवस म्हणून घोषित केली आहे तर ती आहे 23 ऑगस्ट. त्यानंतर कोणत्या देशातील जनतेने आदिवासींना घटनात्मक मान्यता देण्यासाठी सार्वमत नाकारले आहे तर ते ऑस्ट्रेलियाने. पुढचा प्रश्न आहे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजे IREDA मध्ये वित्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती आहे BK मोहंती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान गतिशक्तीला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे कॅम्पेडियन ऑफ PM गतिशक्ती कोणी प्रकाशित केले तर ते आहे पियुष गोयल यांनी. पुढचा प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी EV रेडी इंडिया डॅशबोर्ड लॉन्च केला आहे तर ते आहे RK सिंग यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट 2023 कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे तर ते आहे मुंबई येथील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे तर ते आहे रॉकेटरी द नंबी इफेक्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 82 किलोमीटर लांबीच्या पद्मा ब्रिज रेल लिंक प्रोजेक्टचे उद्घाटन कोणत्या देशाने केले आहे तर ते आहे बांगलादेशने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिली महिला पोलीस स्टेशन कोणते आहे तर ते आहे भोपाळ महिला पोलीस स्टेशन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने स्वच्छ उत्सव आरोग्यदायी उत्सव अभियान सुरू केले आहे तर ते आहे उत्तर प्रदेशने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बिहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तो आहे आसाम येथे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय विमानतळ जगातील नंबर 1 वक्तशीर विमानतळ बनला आहे तर ते आहे कॅम्पगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा पहिला तेलुगू अभिनेता कोण आहे तर तो आहे अल्लू अर्जुन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारने 2024-25 हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत किती रुपयांची वाढ केली आहे तर ते 150 रुपयाचे म्हणजेच 150 रुपयाचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती टक्के वाढ केली आहे तर ते आहे 4%. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8वी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षा 2023चे आयोजन कोणत्या देशाने केले आहे तर ते भारताने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कॉल मनी मार्केटमध्ये घाऊक डिजिटल रुपयासाठी कोणत्या संस्थेने पायलट प्रोग्राम सुरू केला आहे तर ते आहे भारतीय रिझर्व्ह बँक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सरस्वती सन्मान 2022 मिळालेले शिवशंकरी कोणत्या भाषेतील प्रसिद्ध लेखक आहे तर ते आहे तमिळ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे तर ते आहे 2040. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जागतिक ऑस्टिओपोरोसिस कधी साजरा केला जातो तर तो आहे 20 ऑक्टोबरला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे झुलाघाट सस्पेन्शन ब्रिज कोणत्या 2 देशांना जोडतो तर ते आहे भारत आणि नेपाळ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या प्रादेशिक रेल्वे रॅपिडेक्सचे उद्घाटन करतील तर ते आहे साहिबाबाद. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचे संशोधक सामुद्रिक क्लाउड ब्राईटनिंगचा शोध घेत आहे तर ते आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नवी दिल्ली येथे इंडिया स्किल्स 2023-24 लॉन्च केले आहे तर ते आहे धर्मेंद्र प्रधान. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू केले आहे तर ते आहे महाराष्ट्र. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय हस्तकला प्रदर्शन गांधी विणकर मेळा कोणत्या शहरात आयोजित केला जात आहे तर तो आहे कोलकाता येथे. पुढचा प्रश्न आहे रघुवर दास यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर ते आहे ओरिसा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे UK सरकारने स्मार्ट डिस्ट्रिक्ट प्रकल्पासाठी कोणत्या भारतीय राज्याशी सहकार्य केले आहे तर ते आहे तामिळनाडू. त्यानंतर चला तर मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग दिस